11,72,960 रुपये मला प्रॉफिट होत असेल तर मला असं वाटते की तुम्हाला सुद्धा यातून प्रॉफिट व्हावा। त्या महिन्यामध्ये अप्रॉक्स 16% जो आहे तर तो इंटरेस्ट जो आहे तर तो माझ्या इन्व्हेस्टमेंटवरती मिळालेला आहे। अप्रॉक्सिमेटली 6 ते 6.5 लाख रुपये आहे। मला तुम्हाला सांगायला खूप जास्त एक्साइटमेंट वाटते, सोबतच आनंद वाटतोय की या 6 महिन्याचा जो माझा इन्कम आहे तर तो माझ्या गेल्या एका वर्षभरापेक्षा सुद्धा जास्त आहे। नमस्कार, मी शुद्धजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर व्हिडिओचा थंबनेल आणि व्हिडिओचं टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजची व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे। तर यस, ही खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। तुमचे बरेच मला प्रश्न असतात, डायरेक्ट कॉल केल्यावरती पण विचारताय आणि व्हॉट्सअपवरती पण विचारताय, मॅम तुम्ही ॲज अ एजन्सी किंवा ॲज अ अकॅडमी तुम्ही किती अर्न करताय। तर हा मला खूप जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे आणि मी विचार करत होते की ही व्हिडिओ मी बनवू की नको बनवू, बट फायनली दिस व्हिडिओ इज हिअर। कारण मला जे माझं रॉ कंटेंट आहे, ज्या गोष्टी जशा घडत आहेत तशा मी त्या तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे ट्रान्सपरन्सी जी आहे तर ती मेंटेन राहते आणि कुठेतरी माझ्या बिझनेसमध्ये ट्रान्सपरन्सी मला वाटतंय की खूप जास्त महत्त्वाची आहे तुमच्यासोबत कनेक्ट करण्यासाठी। त्यामुळे आजचा स्पेशली रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त माझा इन्कम तुमच्यासोबत रिव्हील नाही करणार आहे, तर त्याचसोबत इन्कम सोर्सेस म्हणजे कोणत्या मेथड्सने मी पैसे जनरेट करते तर त्या मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। सोबतच अजून कोणत्या मेथड्स आहेत ज्या मी सध्या आता यूज करत नाही आहे पण आता मी यूज करणार आहे इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी, तर त्यासुद्धा मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे। कारण यातल्या काही गोष्टी मला वाटतं तुमच्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच जी बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। सो लेट्स बिगिन द व्हिडिओ। तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त ट्रान्सपरंट होईल याच्यासाठी मी खूप जास्त कष्ट घेतलेत, त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एक थम्सअप करा, लाईक करा। तर सगळ्यात पहिला ज्यावेळी आपण आपल्या प्रगतीची गोष्ट करत असतो तर त्यावेळी आपण पूर्वी काय होतो आणि आत्ता आपण काय करतो तर याच्यावरती आपण खूप जास्त लक्ष देतो आणि मला वाटतं की द्यायला हवं। त्याचमुळे मी कंपॅरिझन करते माझ्या लास्ट इयरच्या टोटल ओव्हरऑल इन्कम सोबत या इयरच्या 6 महिन्याच्या इन्कम सोबत। तर लास्ट इयर तुम्ही बघू शकता 1 जानेवारी 2022 पासून 1 जानेवारी 2023चा हे स्टेटमेंट आहे, म्हणजे पूर्ण एक वर्षभराचा हा स्टेटमेंट आहे, मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिला इकडच्या जर एंट्रीज तुम्ही बघितल्या तर तुम्हाला जास्तीत जास्त एंट्रीज 1,500, 1,000 आणि 2,500च्या मिळतील, कारण 1,500, 1,000 आणि 2,500 सोशल मीडिया एजन्सीचे जे अमाऊंट आहे तर ते आहेत आणि त्यामुळे ते तुम्हाला दिसतील। तर टोटल क्रेडिट्समध्ये जर तुम्ही बघितलं तर टोटल क्रेडिट एका वर्षाचं पूर्ण 9,57,558 रुपये आहे। ठीक आहे, 9,57,558 रुपये माझं लास्ट इयरचं इन्कम आहे। मी याच्यामध्ये प्रॉफिट तुम्हाला नाही सांगत आहे, म्हणजे माझ्या टीम मेंबर्सचे पेमेंट्स असतील या बऱ्याच गोष्टी आहेत, इलेक्ट्रिसिटी असेल किंवा इंटरनेट कनेक्शन असेल, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये मला पुन्हा खर्च करावे लागतात, तर ते मी तुमच्यासोबत डिस्कस नाही करत आहे। सध्या मी तुम्हाला फक्त जो रॉ माझ्याकडे डेटा आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते। तर लास्ट इयर जे काय माझा इन्कम होता तर तो 9,57,558 रुपये इन्कम होता। आणि जर तुम्ही या गोष्टी डिटेलमध्ये बघितल्यात, या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये बघा सांगते, याचा अर्थ पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। तर टोटल क्रेडिट काउंट तुम्ही जर बघितलात तर 129 आहे, म्हणजे टोटल 129 ठिकाणाहून मला पैसे आलेले आहेत लास्ट एका वर्षामध्ये। आणि तोच जर आपण आता नवीन वर्षामध्ये कंपेअर केला, आत्ताचा जो इन्कम आहे तर तो फक्त माझा जानेवारीपासून आत्ता जूनपर्यंतचा आहे। तर मी तुमच्यासोबत आता नवीन स्टेटमेंट शेअर करते जी की आहे 30 डिसेंबर 2023 पासून 30 जून 2024ची, म्हणजे एक्झॅक्ट 6 महिन्याची। या वर्षी 2024 चालू झाल्यापासूनची ही स्टेटमेंट आहे, तर ती मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते। इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर माझ्या ज्या क्रेडिट्सच्या एंट्री आहेत तर त्या 1,500, 1,000 आणि 2,500च्या तुम्हाला जास्त दिसतील, कारण 1,000 जी आहे तर ती माझी तिथपासून ग्राफिक डिझायनिंगची बेसिक चार्जेस आहेत तर तिथपासून चालू होतात। 1,500 बघितलं तर सोशल मीडिया मॅनेजमेंटचे माझे पूर्वीचे ते प्लॅन्स होते तर ते सुद्धा तुम्हाला दिसतील, आणि 2,500चे म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंटचे आत्ताचे प्लॅन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला दिसतील। सोबतच 1,000 माझ्या क्लासची फीज आहे तर त्यासुद्धा तुम्हाला तर या 6 महिन्यामध्ये त्याच्या एंट्र्या खूप जास्त प्रमाणात आलेल्या तुम्हाला दिसतील, तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते। इथे मी तुम्हाला शेअर करते।
तर ऑलमोस्ट तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त एंट्रीज ज्या आहेत तर त्या 1000च्या आहेत. कारण या महिन्यामध्ये या 6 महिन्यामध्ये अकॅडमी जी आहे आपली माऊली अकॅडमी तर ती खूप जास्त प्रमाणात चालली आहे. जे कोर्सेस मी प्रोव्हाइड करते तुम्हाला ग्राफिक्सचा स्पेशली कोर्स तर तो खूप जास्त प्रमाणात चाललेला आहे आणि त्यामुळे आय थिंक हा जो प्रॉफिट आहे तर तो झालेला आहे. मला तुम्हाला सांगायला खूप जास्त एक्साइटमेंट वाटते, सोबतच आनंद वाटतोय की या 6 महिन्याचा जो माझा इन्कम आहे तर तो माझ्या गेल्या एका वर्षभरापेक्षा सुद्धा जास्त आहे. म्हणजेच या 6 महिन्यात टोटल माझा जो इन्कम आहे तर तो 11,72,960 रुपये आहे, जो की आय थिंक 2 मुली ना घरात सांभाळून ऑनलाईन काम करून म्हणजे मॅक्झिमम मी 4 ते 5 तास आता सध्या मला द्यावे लागतात कामासाठी. तर मला वाटतं की हा सफिशियंट आहे. पण आपली ग्रीड असते, ह्युमन नेचर आहे, ग्रीड असते. तर नक्कीच मी याच्याही पेक्षा पुढे जाण्याचा काही कमिंग डेजमध्ये प्रयत्न करेन. आता अजून 6 महिने माझ्या हातात आहेत 2024चे, त्यामुळे नक्कीच मी याहीपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी नक्कीच मला माझ्या कामामध्ये जास्त एफर्ट्स ॲड करायचे आहेत. स्मार्ट वर्क, मी हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्कला खूप जास्त प्रेफरन्स देते. कारण तुम्हाला माहिती आहे 2 मुली आहेत, त्यामुळे खूप गोष्टी मला घरातल्या सुद्धा मॅनेज कराव्या लागतात आणि खूप कमी वेळ असतो मला काहीतरी गोष्ट करायची असेल तर. त्यामुळे मी गोष्टी जितक्या फास्ट होऊ शकतात तर तितक्या फास्ट मी करण्याचा प्रयत्न करत असते आणि तेच माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करत असते. तर या 6 महिन्याचा जो माझा टोटल इन्कम आहे तर तो 11,72,960 रुपये आहे. याच्यामध्ये प्रॉफिट जो आहे तर नक्की लॉस नाही झालेला. प्रॉफिट जो आहे तर तो मी अजून कॅल्क्युलेट नाही केलेला, म्हणजे सेपरेट कॅल्क्युलेट नाही केलेला. याच्यामध्ये मला अदर एक्सपेन्सेस या 6 महिन्यामध्ये खूप जास्त झाले. त्यातले काही टीम मेंबर्स वाढले, त्यामुळे टीम मेंबरचे पेमेंट्स मला ॲड करावे लागले त्याच्यामध्ये. त्यासोबतच इंटरनेट कनेक्शन्स असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल, तर या ओव्हरऑल ज्या इन जनरल गोष्टी असतात त्याच्यामध्ये काही मॅक्झिमम अमाऊंट आपली इन्व्हेस्ट नाही होत, पण तरीसुद्धा त्या ज्या गोष्टी असतात तर बिझनेस आहे म्हटल्यावरती आपल्याला इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती गृहीत धरावी लागते, जरी ती छोट्या प्रमाणात असली तरी. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की या गोष्टीकडे किंवा या नंबरकडे लक्ष द्या, तर तो होता क्रेडिट काउंट. तर लास्टला जो आय थिंक 150 होता तर तो क्रेडिट काउंट आत्ता 459ला झाला आहे. म्हणजे टोटल 459 क्रेडिटच्या एंट्र्या मला फक्त 6 महिन्यामध्ये झाल्यात, ज्या मला गेल्या एका वर्षभरामध्ये पॉसिबल नव्हत्या. तर त्या मला सध्या फक्त 6 महिन्यामध्ये 449 माझा क्रेडिट काउंट झाला आहे, जो की मला वाटतं खूप चांगला आहे. पण क्रेडिट काउंटपेक्षाही महत्त्वाचा आपला जो क्रेडिट आहे तर तो महत्त्वाचा असतो, किती आपण इन्कम जनरेट केलेला आहे. तर आता नंबर्स अपार्ट मी तुम्हाला खूप नंबर्स दाखवले. आता याच्या अपार्ट मी तुम्हाला 3 मेजर माझे इन्कम सोर्स कोणत्या तर ते सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला माझा इन्कम सोर्स जो की मी सगळ्यात सुरुवातीला चालू केला तर तो आहे सोशल मीडिया एजन्सी. ठीक आहे, तर सोशल मीडिया एजन्सी थ्रू मी काय करते तर ब्रँड्स असतात, बिझनेसेस असतात, तर त्यांना मी हेल्प करते. त्यांच्यासाठी ग्राफिक्स बनवते, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स ॲक्टिव्ह ठेवते, सोशल मीडियावरती त्यांचं प्रेझेन्स ठेवते. म्हणजे ऑनलाईन ब्रँडिंग ओव्हरऑल जी आहे तर ती मी प्रोव्हाइड करत आहे ब्रँडसाठी. तर ही झाली माझी सोशल मीडिया एजन्सीचा इन्कम सोर्स. आणि ॲप्रॉक्सिमेटली सांगते मी तुम्हाला, प्रॉपर नंबर्स माझ्याकडे सुद्धा नाही आहेत, मी ॲप्रॉक्सिमेटली सांगते. सोशल मीडिया थ्रू माझी इन्कम झालेला आहे तर तो ॲप्रॉक्सिमेटली 3 ते 3.5 लाख माझा सोशल मीडियातून इन्कम झालेला आहे. तर माझा सेकंड इन्कम सोर्स जो आहे तर तो आहे माऊली बिझनेस अकॅडमी, ज्याच्या थ्रू मी कोर्सेस प्रोव्हाइड करते. स्पेशली जे कोर्सेस आपले आहेत ते लेडीजसाठी आहेत. आता सध्या खूप जास्त बूस्ट होत आहे ते कोर्सेस. तर याच्यामध्ये मेजरली ग्राफिक डिझायनिंगचे कोर्सेस, जे मी घर बसल्या लेडीजना ग्राफिक डिझायनिंग कसं करायचं आणि अगदी फोन वापरून कसं करायचं तर ते मी डिटेलमध्ये शिकवते. सोबतच फक्त कोर्स नाही शिकवत आहे, तर त्यातून इन्कम सोर्स कसा जनरेट करायचा तर ते सुद्धा मी सांगते. त्यामुळे कुठेतरी मला वाटते खूप साऱ्या लेडीज मला कनेक्ट झालेल्या आहेत, माझ्या कामासोबत कनेक्ट झालेल्या आहेत. आणि या 6 मंथ्समध्ये हा जो माझा व्यवसाय आहे, हा जो माझा बिझनेस आहे तो खूप जास्त बूस्ट झालेला आहे. तर मी तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगची माझी ओव्हरऑल जे ह्या 6 महिन्यामध्ये इन्कम आहे तर तो ॲप्रॉक्सिमेटली 6 ते 6.5 लाख रुपये आहे.
या 6 महिन्यामध्ये फक्त, आणि तो मला अजून जास्त बूस्ट करायचा आहे. तर त्यासाठी मी अजून नवीन नवीन कोर्सेस किंवा अजून नवीन नवीन आहे ती सर्व्हिस अजून जास्त क्वालिटी कशी मी त्याच्यामध्ये ॲड करू शकते, तर याच्यासाठी मी थोडंसं प्रयत्न करते. तर नक्कीच मी या आता माझ्याकडे अजून 6 महिन्याचा वेळ आहे, तर त्याच्यामध्ये अजून जास्त बूस्ट करण्याचा प्रयत्न करेन. सोबतच अजून एक माझा सध्या जो इन्कम सोर्स तयार झालेला आहे तर तो आहे यूट्यूब, जिथून तुम्ही मला खूप भरभरून प्रेम देताय आणि सपोर्ट करताय, आणि असाच तुमचा सपोर्ट नेहमीच राहू दे. तर यूट्यूबसुद्धा माझ्यासाठी सध्या एक इन्कम सोर्स म्हणून काम करत आहे. तर जे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करते तर तिथे मला गुगल ॲडसेन्स जे आहेत, तुम्हाला माझ्या व्हिडिओज बघताना जे ॲडव्हर्टिजमेंट दिसतात तर त्या ॲडव्हर्टिजमेंट थ्रू मला एक इन्कम सोर्स जनरेट होतो. आणि अप्रॉक्सिमेटली यूट्यूबकडून मला आत्तापर्यंत 25,000 आलेले आहेत. जास्ती नाही अमाऊंट झालेली, कारण आपलं चॅनल नुकतंच मॉनिटाईज झालेलं आहे आणि या 6 महिन्यामध्येच चॅनल खूप जास्त ग्रिप घेत आहे, ग्रो होत आहे, आणि अजून ह्या चॅनल खूप मोठं करण्याची माझी इच्छा आहे. कारण या चॅनलसोबत खूप जास्त प्रोजेक्ट्स मी सध्या कनेक्ट केलेले आहेत. त्यामुळे नक्कीच या चॅनलच्या ग्रोथसाठी मी खूप जास्त कष्ट करणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा रिक्वेस्ट आहे की ही चॅनल जे आहे तर ती जास्तीत जास्त लेडीजसोबत शेअर करा, सो दॅट त्यांना सुद्धा वर्क फ्रॉम होमचे काही आयडियाज माझ्याकडून मी प्रोव्हाइड करते तर ते मिळतील आणि त्यांनी त्यांच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये वर्क फ्रॉम होम जे आहे तर ते चालू करू शकतात. आणि त्यानंतर राहिलेले, आता मी तुम्हाला सांगितले की माझ्याकडे 3-3.5 लाख एजन्सीचे झालेले आहेत, 6-6.5 लाख माझे अकॅडमीचे झालेले आहेत, 25,000 रुपये माझे ॲज अ यूट्यूबर झालेले आहेत. आणि वरचे जे पैसे आहेत म्हणजे सोशल मीडिया सोडून, त्यानंतर अकॅडमी सोडून, यूट्यूबचे सोडून माझ्याकडे एक्स्ट्रा काही पैसे आहेत, तर ते पैसे माझेच आहेत, फक्त ते मी कमवलेले नाही आहेत. तर तुमच्या लक्षात आलं असेल, माझेच आहेत, मी कमवलेले नाही आहेत. त्याचा अर्थ म्हणजे ते माझ्या मिस्टरांचे आहेत, तर ते माझ्या हजबंडचे आहेत, तर ते माझ्या इन्कममध्ये मी कॅल्क्युलेट नाही करत. तर माझा जो या 6 महिन्याचा इन्कम आहे तर तो अप्रॉक्सिमेटली 9 ते 9.5 लाखापर्यंतचा आहे, जो मला वाटतं की एक हाऊसवाईफ, एक गृहिणी घरामध्ये फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळून जर अशा टाईपचा इन्कम सोर्स जनरेट करू शकत असेल सोशल मीडिया यूज करून, तर मला वाटतं की माझ्यासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कारण मी या फील्डमध्ये कम्प्लिटली फ्रेशर होते 4 वर्षापूर्वी. तर खूप गोष्टी, हा जो इन्कम आहे तर इथेपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा या नंबर्सपर्यंत पोहोचण्यासाठी मी नक्कीच खूप जास्त हार्डवर्क, स्मार्ट वर्क जे आहे तर ते केलेलं आहे. या गोष्टी एका वर्षामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये घडलेल्या नाही आहेत, 4 वर्ष लागले आहेत या गोष्टी घडण्यासाठी. कारण मी तुम्हाला पुन्हा सांगते, माझं जे फर्स्ट क्लायंट होतं ॲज अ सोशल मीडिया एजन्सी ज्यावेळी मी चालू केली होती, त्यावेळी माझ्याकडे जे फर्स्ट क्लायंट होतं तर ते क्लायंटची जी माझी फीज होती तर ती फक्त 400 रुपये होती. आणि त्या 400 रुपयेमध्ये मी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स जसं की फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तर ते मी त्यांचं मॅनेज करायचे. सोबतच मी त्यांच्यासाठी ग्राफिक्स जे आहे तर ते सुद्धा डिझाईन करायचे. जे माझ्याकडे आत्ता सध्या पॅकेज, सेम सर्व्हिसचं माझ्याकडे जे पॅकेज आहे तर ते 2,500चं आहे. तर या 4 वर्षामध्ये मी 400 रुपयेपासून 2,500 रुपयापर्यंत येऊ शकले आहे. सोबतच तुम्ही जो क्रेडिट काउंट बघितला असेल तर तो 6 महिन्यामध्ये मी खूप जास्त वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे कम्पॅरेटिव्हली लास्ट 1 इयरच्या. त्यामुळे तो क्रेडिट काउंट जो आहे तर तो दुप्पट किंवा तिप्पट तो वाढलेला आहे. आणि त्यासाठी नक्कीच खूप जास्त नॉलेज मी या फील्डबद्दल घेतलेलं आहे. द मेन इंटेन्शन ऑफ दिस व्हिडिओ इज टू मोटिवेट यू, इज टू इन्स्पायर यू. तर या व्हिडिओ थ्रू मी कुठल्याही प्रकारचं कंपॅरिझन नाही करत आहे. तर तुमच्यापैकी बरेच जण आहेत तर याच्याही पेक्षा जास्त इन्कम जनरेट करत असतील, याच्यापेक्षा कमी करत असतील किंवा याच्या बरोबरीने इन्कम सोर्स जनरेट करत असतील. तर नंबर्स आहेत ते कधी इन्क्रीज होतील, कधी डिक्रीज होतील. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे इफ आय कॅन डू, यू कॅन डू. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या सोबतचे जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तुमचे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, तुमचे सिच्युएशन्स असतील, तर ते माझ्यापेक्षा डिफरंट असू शकतात, माझ्यापेक्षा वेगळे असू शकतात. त्यामुळे तुम्ही जे काम करणार आहात तर तेही माझ्यापेक्षा वेगळं असू शकते. त्यामुळे नक्कीच तुमचा जो इन्कम आहे तर तोही माझ्यापेक्षा वेगळा असू शकतो. आता लेडीज म्हटलं की तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की हे पैसे ही काय करते, कुठे गुंतवते की कुठे खर्च करते. तर त्याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की मी खूप बजेटला चिकटून राहणाऱ्यातली आहे. माझ्या प्रत्येक गोष्टी ज्या असतात तर त्या बजेटशी रिलेटेडच असतात, बजेटला गृहीत धरूनच असतात. तर या 6 महिन्यामध्ये खूप मेजर चेंजेस मी माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या फॅमिलीचे फायनान्शियल कंडिशन सुधारवण्यासाठी खूप मेजर चेंजेस मी घेतलेले आहेत.
तर हे पैसे नक्कीच मी कुठल्याही वायफाय मी नाही बोलत आहे, पण कुठल्याही इतर खर्चांवरती इन्व्हेस्ट करण्यापेक्षा किंवा घालवण्यापेक्षा हे पैसे जे आहेत तर मी एका गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. तर ती गोष्ट मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण नक्कीच त्या गोष्टीमधून सुद्धा तुम्हाला खूप जास्त मोटिवेशन, खूप जास्त इन्स्पिरेशन मिळणार आहे एखादी गोष्ट नवीन चालू करायला. त्यामुळे नक्कीच ती व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती वेळ आल्यावरती लगेचच अपलोड करेन. तर त्यासाठी चॅनलसोबत कनेक्ट राहा. माझे बरेच जे एक्सपिरियन्स असतील चांगले वाईट तर ते मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत ॲज इट इज रॉ कंटेंट शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर आय थिंक या व्हिडिओचा जो मेन मोटो आहे तुम्हाला इन्स्पायर करण्याचा तो साध्य झालेला आहे, कारण मी सुद्धा हे जे काम करते तर ते यूट्यूबवरतीच व्हिडिओज जे आहेत तर ते बघून इन्स्पायर झालेले असते. कुठेतरी मी सुद्धा माझ्याहीपेक्षा चांगले क्रिएटर्स जे असतात तर त्यांचे व्हिडिओज बघत असते आणि त्यांच्याच इन्स्पिरेशनमधून मी नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत तर त्या शिकत असते. तर यामध्ये अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की माझ्याकडून या 6 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या स्किप झालेल्या आहेत किंवा या 6 महिन्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये ॲफिलिएट मार्केटिंगचा एक भाग आहे, तर तो मी आता या 6 महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माझे 3 मेजर इन्कम सोर्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर त्यासोबतच मला अजून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना खूप आवर्जून सांगावीशी वाटते, कारण जर मला प्रॉफिट होत असेल तर मला असं वाटते की तुम्हाला सुद्धा यातून प्रॉफिट व्हावा. तर ग्रो म्हणून ॲप आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो. तर इथून मी विप्रो कंपनीच्या 10 शेअर्स घेतल्यात, ज्या की मी 4,400 समथिंगला घेतलेत. मी नंबर्स तुमच्यासोबत शेअर करते. आणि इकडे मला साधारण एका महिन्यामध्ये 16% रिटर्न जो आहे तर तो आलेला आहे. म्हणजे एका महिन्यामध्ये मला 700 रुपीज एक्स्ट्रा, म्हणजे कालच्यापर्यंतचे माझे जे नंबर्स होते तर ते मला माहिती आहेत. मी एक्झॅक्ट नंबर्स तुमच्यासोबत शेअर करते. तर ग्रो ॲपमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलेत, मी शेअर्स घेतलेत, 10 शेअर्स घेतलेत विप्रो कंपनीच्या, आणि त्या थ्रू मला एका महिन्यामध्ये अप्रॉक्स 16% जो आहे तर तो इंटरेस्ट जो आहे तर तो माझ्या इन्व्हेस्टमेंटवरती मिळालेला आहे. त्यामुळे नक्कीच मी अशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा सध्या खूप जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आपण जे आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे ठेवतो तर मला वाटतं खूप जास्त आपल्याला इंटरेस्ट या थ्रू जनरेट होत नाही. बँक आपल्याला खूप जास्त इंटरेस्ट जो आहे तर तो देत नाही. तोच अमाऊंट आपण जर बँक अकाउंटमध्ये ठेवण्याऐवजी जर अशा ठिकाणी गुंतवला, पण इन्व्हेस्ट करताना आपल्याला याबद्दल खूप जास्त चांगली माहिती पाहिजे, तरच तुम्ही अशा टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकताय. मी माझ्या भावाकडून या गोष्टी सध्या शिकत आहे. मला सुद्धा यातली 100% नॉलेज नाही आहे. मी सध्या शिकत आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट काय असते, शेअर्स कसे घेतात, ते बाय कसे करायचे, ते सेल कसे करायचे, ते ग्रो कसे होतात, ते डेली कसे फ्लक्च्युएट होतात, डेली बेसिसवरती शेअरची जी रेट आहे तर ती वाढते सुद्धा आणि ती कमी सुद्धा होते. आणि या गोष्टी आहेत तर खूप जास्त शिकण्यासारखं आहे. तर नक्कीच तुम्हाला जर कुठून या गोष्टी शिकायला मिळत असतील, तुमच्या फॅमिली मेंबर्सकडून असेल किंवा कुठेही नसेल, तर नक्कीच या गोष्टी शिका, कारण इन्व्हेस्टमेंट खूप महत्त्वाची असते. आपण डायरेक्ट एका कंपनीचे शेअर्स घेतो, त्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट आहे तर ती डायरेक्ट त्या कंपनीमध्ये होते आणि ती आपल्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल असते. काही प्रकारची माहिती नसेल, नॉलेज नसेल, तर अशा टाईपच्या गुंतवणुकीच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करू नका. हा माझा तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. जर तुम्हाला माहिती असेल, नॉलेज असेल, तरच अशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंट्स करा, नाहीतर नंतर तुम्हाला त्याचा खूप जास्त, जसा मला आता फायदा होतोय कारण मी याच्यामध्ये स्टडी केलाय. मी माझ्या भावाचा जो अभ्यास होता तर तो याच्यामध्ये मी यूज केलाय, जरी माझा अभ्यास नसला तरी. त्यामुळे तुम्हाला जर अशा टाईपची कोणाची मदत मिळत असेल तर ती तुम्ही नक्कीच यूज करा. सोबतच तुमचं सुद्धा त्याच्यामध्ये थोडेफार एफर्ट्स जे असतील तर ती गोष्ट शिकण्यामध्ये ॲड करा. तर कमिंग काही व्हिडिओज खूप जास्त जबरदस्त असणार, तर त्याच्यामध्ये मी फायनान्शियल प्लॅनिंग, बजेटिंग याबद्दल खूप जास्त डिटेलमध्ये माहिती देणार आहे माझ्या येतेल्या काही व्हिडिओजमधून. त्यामुळे जर चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच जी बेल आयकॉन दिलेली आहे तर ती सुद्धा हिट करा. आणि आपला जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त लेडीजसोबत पोहोचवण्याचा माझा मिशनवरती मी आहे, तर नक्कीच त्याच्यामध्ये मला हेल्प करा. जास्तीत जास्त लेडीजपर्यंत आपला जो चॅनल आहे तर तो शेअर करा. Thank you so much for watching.